देवाच्या कृपेच्या द्वारे देवाला धन्यवाद. परमेश्वराच्या कृपा. आज मी सांगणारा देवाचं वचन म्हणजे ना प्रभू भोजन. प्रभू भोजन विषय बोलणार आहे. मी प्रभू भोजन मध्ये जेव्हा मी प्रभू भोजन विषय मी परमेश्वरासमोर प्रार्थना करून अभ्यास केलो त्याच्याविषयी ना मला तर आहे ना सर्वात जास्त आशीर्वाद कुठं आहे म्हणलं तर आहे ना प्रभू भोजनमध्ये दिसतं. प्रभू भोजन घेणारं सर्वजण आहे ना धन्य आहे. हालेलुया. प्रभू भोजन घेणारं सर्वजण धन्य. तुम्ही धन्य करा म्हणलं तर आहे ना जेवढा लोक तुम्ही प्रभू भोजन घेतलं ना आजपर्यंत तुम्ही सर्वजण आहे ना धन्य आहे तुम्ही. कारण की तुमच्या जीवनात परमेश्वराची कृपा आहे. आज माझं देवाचं वचन आहे ना प्रभू भोजनमध्ये आहे ना परमेश्वराची ना वचन देवाची ना प्रभू भोजन शापापासून आणि पापापासून आपण मुक्त होणार. शापापासून पापापासून मुक्त होणार. शापापासून आणि पापापासून मुक्त होणार. प्रभू भोजन ज्या व्यक्ती घेत असतात, ज्या व्यक्ती प्रभू भोजन घेणार आहे, प्रभू भोजन घेणारा प्रत्येक व्यक्तीला ना पापापासून आणि शापापासून मुक्त होणार आहे. हालेलुया. तुम्ही जेव्हा प्रभू भोजन घेतल्यावर तुमच्या जीवनात आहे ना तुमच्या जीवनात असलेले पाप जाणार आहे आणि तुम्ही प्रभू भोजन घेतल्यावर तुमच्या जीवनात असलेलं ना सर्व शाप येशू ख्रिस्त नावामध्ये जाऊन आहे ना तुमचं जीवन पापाचं जीवन आणि शापाचं जीवन आहे ना बदलून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादाचं जीवन आणि सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळणार. हालेलुया. जेव्हा प्रभू भोजनमध्ये सहभाग होणाऱ्यांना प्रत्येकाला देवाची ना कृपा आहे परमेश्वराची. तुम्ही प्रभू भोजनचे ना जे महत्त्व आहे म्हणजे ना प्रभू भोजनविषयी जे तुम्हाला ना वचन समजल्यावर त्याच्यामध्ये जे आशीर्वाद आहे तुम्ही समजून घेतलं तर आहे ना तुम्ही जीवनात कधीही प्रभू भोजनपासून लांब राहणार नाही. हालेलुया. तुम्ही जीवनात कधीही प्रभू भोजनपासून लांब राहणार नाही. कारण की प्रभू भोजनमध्ये जे आशीर्वाद आहे, जे आशीर्वादाची कृपा आहे तुमच्यावर, त्या कृपेच्या द्वारे तुमच्या जीवनात तुम्ही म्हणजे समजून घेतलं तर प्रभू भोजनच्या आशीर्वाद तुम्ही कधीही त्या प्रभू भोजनपासून लांब होणार नाही. जेव्हा तुम्ही प्रभू भोजन विषय आहे ना तुम्ही ना समजून घेतला आशीर्वाद प्रभू भोजनमध्ये जे आशीर्वाद आहे आणि प्रभू भोजनमध्ये जे कृपा आहे तुम्ही समजलं, समजा तुम्ही जीवनात कधीपासून आहे ना प्रभू भोजन विसरणार नाही तुम्ही जीवनात. हालेलुया. परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे ना प्रभू भोजनमध्ये ना जे आशीर्वाद आहे ते देवाचे लेकरं ते प्राप्त करायला पाहिजे. जेव्हा ना आशीर्वाद कधी समजणार म्हणलं तर देवाची वचन जेव्हा ना आपण ऐकून त्या वचनामध्ये असलेलं ना मर्म आपल्याला समजलं. समजा प्रभू भोजनमध्ये असलेलं जे मर्म आहे, जे रहस्य आहे, जे मर्म, जे आशीर्वाद ना प्रभू भोजनमध्ये लपलेलं आहे, जेव्हा ते समजलं, जे प्रभू भोजनमध्ये जे कृपा लपलेलं आहे ते समजलं समजा आपल्याला ना तेव्हा ना आपण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ना त्या कृपा आणि ते आशीर्वाद आणि त्याच्यात असलेलं जीवन आपण आहे ना प्राप्त करून घेण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. हालेलुया. म्हणून मला परमेश्वराने ना दिलेलं वचन उत्पत्ती पुस्तक 3 अध्यायामध्ये ना 1 वचन. परमेश्वर देवाने उत्पन्न केलेलं सर्व वनचरात सर्प पार दूर होता. हालेलुया. म्हणजे जेव्हा देवाचे वचन जेव्हा पाहतो परमेश्वर देवाने उत्पन्न केलेलं सर्व वनचरात सर्प पार दूर होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हा सांगितले, खरे काय? म्हणजे देवाची वचन आहे ना एकदम क्लिअर आपल्याला इथं स्पष्ट शिकवतात की परमेश्वराचे वचन म्हणाला की म्हणजे सर्प काय आहे म्हणलं तर धूर्त. म्हणजे ना सैतानाने ना एक म्हणजे सापामध्ये प्रवेश करून सैतानाने ना आदाम आणि अव्वासोबत म्हणजे अव्वासोबत आहे ना बोलायला त्याने
त्यांनी बोलाल. सैतान काय म्हणतात बघा इथं ना की ना, म्हणजे साप काय सांगितलं हव्वाला ना की परमेश्वराने ना तुम्हाला निर्माण केलं आणि एदेन बागेमध्ये जे जे सर्व झाड आहे ते सर्व झाड आहे ना, सर्व तुम्ही ना म्हणजे फळ खाऊ नका म्हणलं का परमेश्वराने खाऊ नका म्हणलं का म्हणून प्रश्न केला इथं. जेव्हा आपण पाहतो तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितलं. एकरे काय म्हणजे देव तुम्हाला सांगितलं की ना कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका, असं परमेश्वर तर बोललं नाही त्यांच्या सोबत. परमेश्वर तर अजिबात बोललं नाही की एक कुठलाही एका म्हणजे झाडाचे फळ तुम्ही खाऊ नका असं ना परमेश्वराने आदाम आणि अव्वा सोबत आहे ना बोललं नाही. त्यांनी परमेश्वराने जे बोललेलं आहे त्यांना ना की ते ऐकून म्हणजे सैतानाने काय केलं, अव्वा समोर येऊन आहे ना अव्वा समोर उभारून काय म्हणतात त्यांनी की ना परमेश्वराने या एदेन बागेमध्ये असलेले सर्व झाडाची फळ म्हणजे ना जे जे झाड परमेश्वराने लावलेलं आहे त्याची फळ तुम्हाला खाऊ नका. हे खरं आहे का म्हणलं त्यांनी. म्हणजे प्रश्न निर्माण केला म्हणलं तर आहे ना हे खरं आहे का. जेव्हा त्यांना ना असं प्रश्न केल्यावर आहे ना विचार पण येऊ शकतं. दोघांमध्ये संभाषण चालू आहे. कोणामध्ये म्हणलं तर आहे ना अव्वामध्ये आणि ना सापामध्ये संभाषण चालू आहे. दोघांमध्ये साप बोलायला इथं स्पष्ट की ना अव्वासोबत आहे ना बोलायला की ना सर्व ना झाडाचे फळ तुम्ही खाऊ नको, असं एक खरं आहे का म्हणून म्हटलं. म्हणजे जेव्हा पाहतो इथं स्त्रीने सर्पास म्हटले बागेतल्या झाडाचे फळे खाण्याची आम्हाला मोकलीक आहे. स्त्री काय म्हणतात, नाही सर्व झाडाचे फळ खाण्यास आम्हाला मोकलं आहे, आम्ही खाऊ शकतो. म्हणजे बघा इथं प्रश्न केलं म्हणजे सर्व झाडाचे फळ खाऊ नका म्हणल्यावर आहे ना इथं स्त्री काय म्हणतात की ना स्पष्ट की ना नाही तसं नाही, म्हणजे आम्ही ना म्हणजे सर्व झाडाची फळं खाऊ शकतो. म्हणून इथं दुसऱ्यामध्ये म्हटलं स्त्रीने सर्पास म्हटले बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे. पण एक इथं प्रश्न तिसरं वचनला काय म्हणतात, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. हालेलुया. म्हणजे परमेश्वर तर म्हणलं फक्त ते मध्यभागी असलेलं झाडाचे फळ तुम्ही खाऊ नका म्हणून. स्त्री स्पष्ट म्हणलं आम्हाला सर्व झाडाची फळ आहे ना खाऊ शकतो, मध्यभागी एक झाड आहे त्या झाडाची फळ आहे ना आम्हाला खाऊ नका म्हटलं. जेव्हा तुम्ही त्या दिवशी खाणार आहे आणि त्याला स्पर्श केला तरी पण आम्ही मरणार. हालेलुया. इथं अव्वाचं संभाषण परत संपल्यावर आहे ना जेव्हा पाहतो की आता साप काय म्हणाला, सर्प स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही, खरोखर तुम्ही मरणार नाही. हालेलुया. आता साप काय म्हणतात इथं, तुम्ही मरणार नाही म्हणलं. अव्वा काय म्हणलं, मध्यभागी जे झाडाचे फळ आहे ते खाल्लं किंवा त्याला स्पर्श केलं तर पण आम्ही मरणार म्हटलं. पण साप त्यांना ना उत्तर देत असतात की स्पष्ट म्हटलं ना तुम्ही ना मरणार नाही. म्हणून जेव्हा आपण 5वं वचन मध्ये म्हणतो देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ काल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल. म्हणजे बघा उत्तर काय मिळतं, देवाला माहिती आहे देवाने तुमच्यापासून काय लपवलं, परमेश्वराने तुमच्यापासून एक रहस्य लपवलं आहे की एक जे मर्म आहे ते लपवलं परमेश्वर. तुम्ही ज्या दिवशी आहे ना तुम्ही ते झाडाची फळ खाणार आहे तुम्ही आता देवासमान होणार आहे आणि तुमचे डोळे उघडणार आहे म्हणलं. असं कोण सांगितलं म्हणलं तर आहे ना सापाने म्हणतात. तुम्ही जेव्हा झाडाची फळ खाल्ल्यावर त्या फळ खाल्ला ना त्याच दिवशी तुमचे डोळे उघडणार आहे आणि तुम्ही देवासमान होणार आहे. आपण परमेश्वराचे वचन आहे ना पाहत असताना ना परमेश्वर तर आहे ना मनुष्याला निर्माण करताना ना परमेश्वर त्यांच्या देवाचा समान निर्माण केलं, देवाची समान निर्माण केलं. प्रत्येक मनुष्य आहे ना
जेव्हा निर्माण केलं परमेश्वराने प्रत्येक मनुष्य, त्यांनी ना म्हणतात की माझ्या समान मी निर्माण, म्हणजे मनुष्याला ना कुठलाही कमी केल्याने निर्माण करताना ना परमेश्वराने कुठंही ना म्हणजे कमी केलं नाही, देवाच्या समान निर्माण केलं. पण इथं साप काय सांगितलं ना की ना त्यांना फसवण्यासाठी खोटं बोलायला. इथं काय करायला त्यांनी सापाने? खोटं बोलायला. असं खोटं बोलायला की नाही तुम्ही ना फळ खाल्लं तर आहे ना तुम्ही देवाची समान होणार आहे. हालेलुया. तुमचे डोळे उघडणार आहे, तुमचे डोळे उघडणार आणि तुम्ही देवाची समान होणार आहे म्हटल्यावर आहे ना, तेव्हा त्यांना विचार आला. तेव्हा आता त्यांना माहित नाही का अव्वाला आम्हाला तर परमेश्वरांनी देवाची समान निर्माण केलं आणि परमेश्वर सांगितलेले शब्दच आहे ना आम्ही करायला पाहिजे. बघ नंतर ना इथं काय झालं बघा, इथं की त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिसण्यास मनोर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस दृष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व ते त्याने खाल्ले. हालेलुया. म्हणजे बघा अव्वाला काय दिसलं? झाडाचे फळ सुंदर आणि मनोहर चांगला दिसलं, म्हणून आहे ना त्या झाडाचे फळ काय केलं बघा. आदम तिथं होतं ना, इथं म्हणजे झाडाचे फळ खाल्लं यांनी ना आदामला दिलं म्हणलं तर आदम कुठं गेला? तर इथं कुठं तर गेला का? बघा इथं बघितलं तर आहे ना अव्वा कोणासोबत बोलत आहे? सापासोबत. साप कोणासोबत बोलत आहे? मग यांनी इथं उभारून काय करायला? त्यांची तोंड बघायला, तोंड बघत बसलं. इथं आदमाने ना बघा इथं सापाला बघायला, साप बोलताना, परत अव्वाला बघायला. असंच राहतात काही लोकांची ना जीवन. हालेलुया. हे माणूस पण आहे ना, अरे हे खोटं बोलायला म्हणून आहे सांगितलं तर दोन शब्द बरं झालं असतं. यांनी खोटं बोलायला, तू कशाला ना त्यांनी सांगितलेल्या शब्दाला तू ना पसतो तू. कारण की आपल्याला दोघांना पण परमेश्वरांनी बोललं की आपण देवासमोर आहे आणि ना मला परमेश्वरांनी निर्माण केलं, माझ्यातून तू निर्माण झालं तू. आणि परमेश्वर तर आपला देव आहे, आपण परमेश्वराचं रोज ऐकायला पाहिजे. पण तू याची कशाला ऐकायला, सापाचं कशाला ऐकायला म्हणून आहे ना दोन शब्द बोललं तर आहे ना संपलं असतं तिथं. पण तसं न बोलता याने ना अव्वा बोलायला सर्व त्यांच्या सापासोबत अव्वाचं तोंड बघायला. जेव्हा साप बोलताना सापाचं तोंड बघायला. म्हणजे तू फक्त बघणारा व्यक्ती आहे का तू? हालेलुया. आपण पण तसंच राहतो काय काय वेळेस. वहू दे काय वहू दे, एकदा बघत बसू म्हणतात. वहू दे काय व्हायचं, वहू दे. बघणारे लोक जास्त राहतात. वहू दे काय वहू दे, कसं बघू एकदा. नाही कसं ना यांनी केस पकडणार आहे का, एक कोण मारणार आहे, कोणाचा विजय मिळणार आहे म्हणून आहे ना बघणारे लोक भरपूर राहतात. हे आदामापासूनच चालू झालं. हालेलुया. जेव्हा ना म्हणजे बघा झाडाची फळ आव्वाने ना अव्वा झाडाचे फळ तोडलं. इथं स्पष्ट म्हणतात बघा की ना की त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिसण्यास मनोर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस दृष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही दिले. हालेलुया. झाडाची फळ काढलं त्याने. तेव्हा पण नको म्हणायचं होतं, अरे बाबा नको, कशाला तू कशाला खातो, देव नको म्हणलं तर आहे ना संपलं म्हणलं ना. नाही, याने झाडाचे फळ तोडलं आणि खाल्लं. पहिला खाल्ल्यावर आहे ना इथं संपलं नाही, इथंपर्यंत त्याने बाजूला आहे ना बाबा त्याला पण दिलं थोडं, तू पण खाल्ला म्हणलं. का चांगलं आहे का, तू बघ तर बघ, तू बघ एकदा तू. मी थोडं खाल्लं ना, थोडं खाल्लं यांनी खाल्लं, यांनी पण किती छान आहे. हालेलुया. परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे इथं म्हणजे बघा ज्या दिवशी आपण पाहतो ना की आव्वाने ना झाडाची फळ खाल्ला, झाडाची फळ खाल्लं, पण खाल्लं आणि कोणाला दिलं? आदामला पण दिलं. हालेलुया. आदामला दिलं. दोघंही काय केलं बघा इथं की तेव्हा त्या उभय त्यांचे डोळे उघडले, उभय त्यांचे डोळे उघडले. फळ खाल्ल्यावर काय झालं? डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टीने केली. हालेलुया. ज्या दिवशी त्यांनी ना दोघंही बघा झाडाची फळ खाल्लं, नग्न आहे म्हणून समजलं. म्हणजे जेव्हा ना त्यांनी झाडाची फळ खाल्लं तेव्हा त्यांच्यावर असलेलं देवाचं जे महिमा होतं
तेव्हाच निघून गेलेला आहे त्याच्यावरून. हालेलुया. जोपर्यंत ते फळ खाल्लं नाही, म्हणजे जोपर्यंत तिने देवाचं आज्ञा उल्लंघन केलं नाही, जेव्हा देवाचं आज्ञामध्ये राहिलं आणि देवाचं वचनामध्ये राहिलं ना, आणि देवाचे शब्द ऐकणार लोकांनी ना, ज्या दिवशी त्यांनी ना फळ खाल्लं, तेव्हा त्यांच्यावर असलेल्या देवाचं महिमा निघून गेल्यावर त्यांना समजलं की आपण नग्न आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वरांनी आदाम आणि हव्वाला निर्माण करताना असं साधारण निर्माण केलं नाही. त्यांना निर्माण केल्यावर स्वतः परमेश्वराची महिमा आहे ना त्यांच्या दोघांवर आहे ना नेहमी राहत होतं. नेहमी देवाची महिमेने त्यांनी झाकलेलं होतं. त्यांनी देवाची महिमेमध्ये त्यांनी राहत होतं. त्यांनी जेव्हा त्या महिमेमध्ये आदाम हव्वाने राहत होतं, तेव्हा सैतानाला विचार आला की आदाम हव्वावर असलेल्या देवाचं महिमा मी कसं काढून टाकू आणि यांना साधारण व्यक्ती कसं बनवू आणि या लोकांना मी कसं माझ्यासारखं पापाचं व्यक्ती बनवू. म्हणून आहे ना रोज विचार केलेला सैतानाने ना एक दिवस सैतानाला विचार आलं, आता हव्वाला मी सांगितलं तर ऐकणार, कारण की हे सर्व शब्द मी आदाम बरोबर बोललं तर ऐकणार नाही, पण हव्वाला सांगितलो, स्त्रीला सांगितलं तर ऐकणार, आणि स्त्रीचा शब्द तर आहे ना आदाम तर ऐकणार आहे. म्हणून त्यांनी विचार करून आहे ना एक दिवशी आहे ना त्या स्त्रीकडे आलं. त्या स्त्रीकडे येऊन आहे ना अनेक शब्द आहे ना खोटा बोलून आहे ना त्यांनी फळ खाण्यासाठी ना त्यांनी प्रयत्न केलं. ज्या दिवशी ना आदाम आणि हव्वाने ना फळ खाल्लं, तेव्हाच देवाचं महिमा त्यांच्यावर असलेला देवाचं महिमा निघून जाऊ नये ना त्यांनी ना आपण नग्न आहो म्हणून आहे ना समजलं त्यांना. हालेलुया. या जीवनात भरपूर पाप असतं त्या जगात, पण जे स्वीकार करावं आपल्या जीवनात तेच स्वीकार करायला पाहिजे, आणि जे स्वीकार करू नये ते अजिबात आपल्या जीवनात स्वीकार करू नये. हे स्वीकार करणं आहे. म्हणजे फळ खाणं म्हणजे तर आहे ना एक स्वीकार करणं. फळ खाणं म्हणजे स्वीकार करणं. फळ खाल्लं तरच असं नाही, स्वीकार करणं. म्हणून आहे ना या जीवनात आहे ना आपण आहे ना जे चांगलं तेच आपल्या जीवनात आहे ना स्वीकार करायला पाहिजे. ज्याच्याद्वारे आपण आशीर्वादित होतो ते स्वीकार करायला पाहिजे. आपल्या जीवनात असलेला आशीर्वाद, आपल्या जीवनात असलेल्या देवाची महिमा आणि देवाची कृपा जाऊ नये म्हणून आपण नेहमी काळजी करायला पाहिजे. हालेलुया. आपल्या जीवनात नेहमी काळजी करायला पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही पापाच्या गोष्टी जेव्हा स्वीकार करतात, जेव्हा तुमच्या जीवनात पाप स्वीकार करतात, जेव्हा देवाचं ना म्हणजे ना कृपा सोडून या जगातला ना जे पाप आणि शाप ते स्वीकार करतात तुमच्या जीवनात, तेव्हा तुमच्या जीवनात असलेला आशीर्वाद, तुमच्या जीवनात असलेल्या देवाचं कृपा, देवाचं महिमा आणि देवाचं रक्षण आहे ना ते तुमच्यापासून लांब होऊ नये ना तुमच्या जीवनात ते पाप राज्य करण्यासाठी येत असतात. हालेलुया. म्हणून आदाम आणि हव्वानीनं जे स्वीकार करू नये, जे आदाम आणि हव्वाला परमेश्वर म्हटलं हे तुम्ही स्वीकार करू नका, मी जे सांगितलं ते स्वीकार करा म्हणून आहे ना परमेश्वराने सांगितलं, तरी पण हव्वाने न परमेश्वराचा शब्द, परमेश्वराच्या आज्ञाला ना बाजूला सरकून आहे ना त्याने ना काय केलं, त्याने ते पाप म्हणजे जे खोटं बोललं ते खोटा शब्द त्यांनी त्यांच्या जीवनात स्वीकारल्यामुळे ना त्यांच्यावर असलेला देवाचा महान महिमा ते सर्व निघून गेलं त्यांच्यावरनं. तेव्हा त्यांना समजलं ना की आता आपण आहे ना नग्न आहोत. म्हणजे महिमा काय केलं ते ना पूर्णपणे झाकून टाकलं होतं देवाची महिमा. ते महिमामध्ये राहत होतं. पूर्ण एदेन बागेमध्ये फिरत असताना ना सर्व प्राणी पक्षी सर्व ना आदाम हव्वाला पाहत असताना ना आदाम हव्वाला जेव्हा पाहत होतं, सर्व प्राणी सर्व पक्षी सर्व ना जंतू जे काय आहे ना तो सर्व परमेश्वराला पाहत होतं. कारण की आदाम हव्वावर कोण होतं म्हणलं तर देवाचा महिमा होतं तेव्हा. हालेलुया. आदाम हव्वाला निर्माण म्हणजे परमेश्वराने आदाम आणि हव्वाला निर्माण करताना परमेश्वराच्या स्वरूपामध्ये निर्माण केलं. परमेश्वराची महिमा ना
त्यांच्यावर होतं म्हणून आहे ना त्यांनी त्या महिमेमध्ये रोज राहत होत ते. पण ते महिमा काय केलं, एक दिवस आहे ना सैतान काढून टाकावं म्हणून खोटं बोलून आहे ना अव्वाला फसवलं. अव्वा त्या शब्दाला फसलं आणि ना त्यांच्यावर असलेलं सर्व महिमा काढून टाकलं. म्हणून आहे ना आज आपल्या जीवनात पण आहे ना आदाम अव्वाला सोडलं नाही त्याने, आज आपल्याला पण सोडतं असा कधी पण समजून घेऊ नका. तुमच्याकडं पण खोटं बोलण्यासाठी सैतान येत असतात, कोणाला तर उपयोग करतात. तुमच्यावर असलेला देवाची ना महिमा, तुमच्यावर असलेला ना देवाचं ना कृपा, ते सर्व आशीर्वाद काढून टाकण्यासाठी सैतान प्रयत्न करत असतात. हालेलुया. म्हणून जेव्हा आदाम हव्वाने जेव्हा स्वीकार केलं त्यांचे डोळे काय झालं, त्यांची उघडलं, त्याने समजलं. नंतर ना आदाम हव्वाच्या जीवनात आहे ना आपण जेव्हा पाहतो की ना अनेक संकट आलं, अनेक संकट दिसायला त्यांच्या जीवनात. कुठंही पाहिलं तर काय दिसायला त्यांच्या जीवनात, त्यांचे डोळे उघडलं. आदाम हव्वाचे डोळे उघडल्यावर त्यांना सर्व दिसायला काय, स्वतःला कपडे नाही म्हणून दिसलं, स्वतःला अनेक त्यांच्या जीवनात बघत असतो आपण. आदामाच्या जीवनात संकट आलं. आदामाला म्हणतात तू मातीतून आलो, परत मातीला जाऊ नाही ना मिळणारा. तू कष्ट करू नाही ना, काम करू नाही ना, कावा म्हणलं तू कष्ट कर, आता तू घाम येतं तुला. आणि स्त्रीला म्हणतात तू लेकरांना पसवताना ना तू वेदना होत असतं, तुला वेदना होणार, तुझा सर्व अधिकार आहे ना तुझा नवऱ्याकडे राहणार आहे. हे सर्व गोष्टी आहे ना आदाम आणि हव्वाच्या जीवनात अनेक समस्या दिसत आहे त्यांच्या जीवनात. आदाम आणि हव्वा दोघंही ना जेव्हा देवाच्या महिमेमध्ये राहिलं तेव्हा कधी पण त्यांना काही पण दिसलं नाही, त्यांना अजिबात दिसलं नाही. जेव्हा पळ नाही काढलं तेव्हा काही पण दिसलं नाही त्यांना दिसत होतं देवाचं आशीर्वाद. पण जेव्हा त्यांनी ना जे स्वीकार करू नये ते स्वीकारल्यावर आहे ना त्यांच्या जीवनात काय दिसत आहे, आता संकट दिसत आहे, समस्या दिसत आहे, अनेक परिस्थिती दिसत आहे, अनेक वेदना दिसत आहे. नंतर ना त्यांच्या जीवनात त्यांच्या कुटुंबामध्ये आहे ना दोन्ही मुलांमध्ये भांडणं झाल्यावर एक मुलाची हत्या पण पाहिलं, एक मुलाची म्हणजे मरण पण पाहिलं त्याने. मग त्याच्या मुलाचं ना म्हणजे समाधी कोण केलं, स्वतः आदामच केलं ना. स्वतःचं मुलाचं ना ते खड्डा काढू नये ना सर्व मुलाला ना समाधी करताना कसं, म्हणजे हे सर्व त्यांच्या जीवनात दिसण्यासाठी ना प्रयत्न कोण केला म्हणलं तर आहे ना सैतानाने केलं. त्यांचे डोळे उघडलं त्यांचे. जेव्हा ना पापाच्या द्वारे डोळे उघडणार आहे ना तेव्हा ना संकट दिसणार. म्हणून हे सर्व ना आता येशू ख्रिस्त काय केलं, येशू ख्रिस्ताने स्वर्गातून भूतलावर आला. हालेलुया. स्वर्गातून भूतलावर आला, 33.5 वर्ष भूतलावर राहिलं त्याने. भूतलावर राहू नये ना येशू ख्रिस्ताने काय म्हणतात, शेवटला ना येशू ख्रिस्ताने बघा, येशू ख्रिस्ताने शेवटी ना म्हणजे वधस्तंभावर मरण सोसलं. त्याने मरण सोसून आहे ना त्यांनी पुनरुत्थान होऊन येशू ख्रिस्ताने. हालेलुया. जेव्हा तुम्ही ना लूक शुभ वर्तमान वाचत असता तर तुम्ही लूक शुभ वर्तमान बघू आपण. लूक शुभ वर्तमान 24 अध्याय, 24 अध्यायमध्ये ना पहिला वचन मी बघतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेला सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरेजवळ आल्या. तो कबरेवर दोंड लोटलेले आहे त्याच्या दृष्टीस पडले. त्या आत गेल्यावर त्यास प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. मग असे झाले की त्याविषयी त्यास भ्रांती पडली. तो पहा, लखलखीत वस्त्रे आलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली असता ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंताशी शोध मेलेल्यामध्ये का करिता? तो येथे नाही पण उठला आहे. तो गालिलात असता त्याने तुम्हास काय सांगितले त्याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जनाच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अज्ञात आहे. तेव्हा त्यास त्यांचे बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 शिष्यास व बाकीचे सर्वांस हे सगळे वर्तमान सांगितलं. हालेलुया. आपण हे सर्व वचनामध्ये जेव्हा पाहतो की ना की येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर मरण सोसलं
आणि ना त्यांना समाधी केलं. तिसऱ्या दिवशी त्यांनी ना उठलं. हालेलुया. मग उठल्यावर आहे ना एक प्रवास केले येशू ख्रिस्ताने. उठल्यावर जेव्हा ना 13वं वचन मध्ये मी पाहत असताना ना मला समजल्यावर त्याच दिवशी त्यांनी ती दोघे जण यरुशलेमापासून सुमारे 4 कोसावरील अम्माओस नामक गावात जात होते. कुठून चाललं त्यांनी? यरुशलेमापासून अम्माओस एक गाव आहे, त्या गावात त्यांनी दोघं जात होत असताना ते त्या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी परस्पर संभाषण करत होतं. घडलेल्या सर्व गोष्टीविषयी. कुठल्या गोष्टीविषयी त्यांनी संभाषण करायला दोघांनी म्हणलं तर आहे ना येशू ख्रिस्ताने केलेलं अद्भुत कार्य, येशू ख्रिस्त केलेले चमत्कार, येशू ख्रिस्ताला ना वधस्तंभावर टाकण्यात आलं, येशू ख्रिस्ताला ना परत उठलं त्यांनी म्हणून आहे ना जे जे सर्व घडलं दोघांमध्ये आहे ना त्यांनी चर्चा करत ते त्या वाटेने त्यांनी दोघंही जात असताना आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्याच्या बरोबर चालू लागला. दोघं जात असताना काय झालं? येशू प्रकट होऊन त्यांच्या सोबत पण चालायला. ते हालेलुया. चालताना ना बघा येशू काय म्हणतात, परंतु त्याने त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे आकलण्यात आले होते. त्याने त्यास म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकाबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. त्याच्यातून कय्यफा नामे एकाने त्याला उत्तर दिले, आपण यरुशलेमातून प्रवास करीत असता त्यात या दिवसामधल्या घडलेल्या गोष्टी ज्याला ठाऊक नाही असे आपण एकटंच आहे का? हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्ताने तर ते वाटेने जात असताना ना विचारलं म्हणजे काय घडलं. म्हणलं तुम्हाला माहित नाही का येशू ख्रिस्ताला काय म्हणतात ते दोघं एक तुम्हाला अनेक गोष्टी घडलं तिथं. येशू ख्रिस्त चांगलं होतं, चांगलं आहे आणि त्यांना वधस्तंभावर टाकण्यात आलं. हे सर्व गोष्टी आहे ना तेव्हा ज्यानं बोलत असताना बघा की येशू ख्रिस्ताने ना म्हणजे काय म्हणतात त्यानं पुढं म्हणजे एवढं मोठं मी सर्व तुम्हाला न सांगता 25 वचनपासून प्रारंभ करतो. तो त्यास म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्टाने सांगितल्या सर्व गोष्टीचा विश्वास धरण्यास मतिमंद मनुष्यांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे असे अज्ञात नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेश त्यापासून आरंभ करून सगळ्या शास्त्रातील आपणाविषयी गोष्टीचा अर्थ त्यास सांगितला. त्या दोघांना काय केलं? येशू ख्रिस्ताने उत्पत्तीपासून आहे ना म्हणजे स्तोत्रसहितापर्यंत, उत्पत्तीपासून स्तोत्रसहितापर्यंत येशू ख्रिस्ताविषयी जे जे वचन आहे ना लिहिलेलं आहे ते सर्व वचन आहे ना त्यांनी सांगितलं. त्यांना सर्वांना सविस्तर सांगितलं येशू ख्रिस्ताने त्यांना. ते लोक ऐकल्यावर बघा की मग त्या गावात ते जात होते, त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखविला. परंतु तो त्यांच्या आग्रह करून म्हणाले, आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळी होत चाललेले असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्याच्याबरोबर राहाव्यास आत गेला. मग असे झालं की तो त्याचबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेतली. येशू ख्रिस्त काय केलं? भाकर घेतलं. बघा इथं प्रभू भोजन चालू, इथं भाकर घेतलं त्याने. कोण? येशू ख्रिस्तांनी भाकर घेतलं. त्या दोघांना भाकर घेऊन मग असे झाले की त्याच्या बरोबर जेवायला बसले असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडली त्यास दिली. भाकर घेऊन काय केलं त्याने? आशीर्वाद केलं. मोडलं, आशीर्वाद दिलं. हालेलुया. तेव्हा त्यांचे डोळे मोकळे झाले व त्यांनी त्याला ओळखले. तो ते त्यासपासून अंतर्भाव पावला. हालेलुया. जेव्हा ना बघा जेव्हा त्याने ना भाकर काढलं, येशू ख्रिस्ताने दिलेला भाकर काढलं, ज्या प्रभू भोजन मध्ये सहभाग झाला तेव्हा ते भाकर काढल्या बरोबर त्या दोघांचं डोळे पण उघडलं. त्यांचे डोळे पण उघडलं. जसं आदामावाचं डोळे उघडलं ना, इथं हे दोघांचं पण डोळे उघडलं. येशू ख्रिस्ताने जेव्हा आशीर्वादित करून आहे ना भाकर दिल्याबरोबर डोळे उघडल्यावर आहे ना त्यांच्या डोळ्याला काय दिसलं की तेव्हा त्यांचे डोळे मोकळे झाले व त्यांनी त्याला ओळखले. हालेलुया. जेव्हा डोळे उघडल्या बरोबर आशीर्वाद देणारा परमेश्वर त्यांना दिसत आहे. हालेलुया. त्यांना
आरोग्य देणारा परमेश्वर त्यांना दिसत आहे. म्हणजे त्यांच्या डोळ्याला काय दिसलं म्हणलं तर आहे ना, आशीर्वाद दिसला. इथं पाप जाऊ नये ना, शाप जाऊन आशीर्वादामध्ये बदल झाला इथं त्यांचे जीवन. हालेलुया. जेव्हा प्रभू भोजन घेतात ना तुम्ही, पाप जाणार, शाप जाणार, रोग जाणार, तुमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादामध्ये बदल होणार आहे. यांनी स्वीकार केलं दोघं जण की ना, यांनी पण स्वीकार केलं. जसं आदाम हव्वाना ना जे स्वीकार करू नये ते स्वीकार केल्यावर त्यांचे डोळे उघडलं, पण त्यांच्या जीवनात कष्ट दिसलं. पण हे दोघंही ना परमेश्वराची ना शरीर स्वीकार केलं म्हणून आहे ना, त्यांनी परमेश्वराचे जीवन स्वीकार केलं आणि परमेश्वराची वचन स्वीकार केलं म्हणून आहे ना, त्यांच्या जीवनात जेव्हा स्वीकार केलं, जेव्हा त्यांनी काढलं तेव्हा त्यांचे डोळे उघडलं. जेव्हा त्यांचे डोळे उघडल्याबरोबर आशीर्वाद देणारा परमेश्वर त्यांना दिसत आहे. महान महिमा देणारा परमेश्वर, जे महिमा ना सैतानाने काढून टाकलेला आहे, परत ते महिमा आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये परत मिळत आहे. म्हणून पौलानी म्हणतात, जितक्यांनी ना येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे तितक्यांनी येशू ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. येशू ख्रिस्ताला परिधान केलं म्हणजे येशू ख्रिस्त कोण आहे? महिमामय परमेश्वर असल्यामुळे त्या महान परमेश्वराला तुम्ही स्वीकार करणार, तुम्ही जेव्हा परिधान करणार आहे ना, परत जे आदाम हव्वावर असलेलं महिमा सैतानी काढून टाकलं, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू भोजनच्या द्वारे परत देवाच्या लेकरांना देवानी महिमा देत आहे. हालेलुया. ते महिमा परत तुमच्या जीवनात मिळणार. कधी मिळणार आहे? ज्या दिवशी तुम्ही ना येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही त्याचं शरीर खाणार आहे. हालेलुया. म्हणून आहे ना, जेव्हा पाहतो आपण आहे ना की जेव्हा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण आहे ना, जेव्हा ना भाकर खातो आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये जेव्हा ना द्राक्षरस पितो, तेव्हा त्याचं शरीर आपण खातो, त्याचं शरीर आपण खातो, त्याचं पितो. कुठं जाणार आहे? तोंडातून. आणि ना आपल्या डोळे उघडून आहे ना आपल्या जीवनात येशू ख्रिस्त नावामध्ये तुमच्या डोळे उघडलेल्या डोळ्याला तुम्हाला दिसणार, म्हणजे येशू ख्रिस्त नावामध्ये सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनात दिसणार आहे. आदामावाच्या जीवनात काय दिसलं? संकट दिसलं त्यांनी खाल्ल्यावर. पण तुमच्या जीवनात दिसणार आहे ना आजपासून येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वाद. तुम्ही आरोग्य पाहत आहे ना तुमच्या जीवनात, आशीर्वाद पाहत आहे ना तुमच्या जीवनात, देवाची कृपा पाहत आहे ना तुमच्या जीवनात, देवाची महिमा तुमच्यावर आहे. हालेलुया. म्हणून आहे ना आपण आहे ना या प्रभू भोजन पासून आपण कधी पण आहे ना आपण लांब राहू नये. तुम्हाला पण फसवत असतात अनेक वेळा सैतानाने की ना तुम्ही प्रभू भोजन पासून लांब राहा. कारण की प्रभू भोजन घेतल्यावर तुमचे डोळे उघडणार, तुम्हाला काय दिसणार आहे? आशीर्वाद. प्रभू भोजन घेतल्यावर तुम्हाला दिसणार काय? देवाची महिमा. यांचे डोळे उघडल्यावर काय दिसलं? महिमामय परमेश्वर दिसलं यांना. हालेलुया. म्हणून आहे ना तुमचे पण डोळे ना उघडणार परमेश्वरांनी. तुमच्या डोळ्याला काय दाखवणार? परमेश्वर महिमा दाखवणार, आशीर्वाद दाखवणार, देवाची कृपा दाखवणार. मग ते तुम्ही प्राप्त करावं. जेवढं लोक आजपर्यंत प्रभू भोजन घेतलेलं आहे, आता तुमच्या जीवनात देवाची महिमा आहे, देवाची कृपा आहे. तुमच्या डोळ्यासमोर काय दिसणार आहे? तुमच्या डोळ्याला आशीर्वादाचं दिसणार. म्हणून आहे ना या महिमामय प्रभू भोजन पासून आहे ना कधी पण तुमच्या जीवनात तुम्ही लांब राहू नका. हे फक्त प्रभू भोजन नाही, हे ना देवांनी दिलेल्या आपल्याला महिमेची आशीर्वाद. आदम पण हव्वा पण खाल्लं, पण आपल्याला येशू ख्रिस्त काय म्हणतात? तुम्ही ते खाऊ नका पाप, तुम्ही काय खावा? माझं शरीर खावा, माझं रक्त
प्या. तुमचं डोळे उघडणार तेव्हा मी तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या डोळ्याला ना सर्व आशीर्वादाचं दिसणार आहे. हालेलुया. आपण डोळे बंद करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बापा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमानी गौरव करतो बापा. संपूर्णपणे तुझ्या लेकरांना आज प्रभू भोजन विषयी जे वचन दिलेलं आहे ते वचनाच्या द्वारे येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित कर, महिमानी गौरव कर. संपूर्णपणे तुझे लेकरं येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादामध्ये बदल होऊन बापा आज तू बापा प्रभू भोजन विषय जे काही बापा आशीर्वाद आहे तुझे लेकर बापा प्राप्त केल्यावर या प्रभू भोजन मध्ये बापा सहभाग होत असताना तुझ्या लेकराला आशीर्वादित कर. सहभाग होणाऱ्यांना सर्वांना आशीर्वादित कर आणि महिमानी गौरव कर. म्हणून आतापर्यंत जेवढं लोक बापा प्रभू भोजन पासून लांब आहे त्यांना परत एकदा बापा तू आठवण कर आणि त्यांना दर्शन दे आणि बापा आदामावासारखा लांब जाऊ नये म्हणून परत तुझ्याकडे येण्यासाठी, तुझं शरीर खाण्यासाठी आणि तुझं रक्त पिण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी तू सहाय्य कर. म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.